पंचायत समिती या निवडणुकी संदर्भात या मुरबाडमध्ये आज या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। मला वाटतं निवडणुकांच्या आजच आरक्षण जाहीर सोडत यादी जाहीर झालेली आहे आणि काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येतील। अगदी तिकडे मला वाटतं नगरपंचायत आणि नगर अजूनपर्यंत चालूच आहे। नगर परिषद अजून 1.5 वर्ष बाकी आहे। तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बाकी ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुका त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की माननीय मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते तेव्हा कशा प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावांमध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या पोहोचवण्याचं काम केलं। योजना फक्त जाहीर केल्या नाही, त्याची अंमलबजावणी करून गोरगरिबांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ती योजना कशी पोहोचेल, लाडक्या बहिणींपर्यंत ती योजना कशी पोहोचेल याच्यासाठी शिंदे साहेबांनी काम केलं। म्हणून आज देखील लाडक्या बहिणींना जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो निधी तिथे मिळतो। सप्टेंबरचा मला वाटतं अजून हप्ता येणं बाकी आहे, तो देखील जे आहे हा लवकरात लवकर येईल। आणि जे दिवाळी आहे आता, आणि मला वाटत नाही की याच्या अगोदर कुठलं असं राज्य असेल की तिकडे ही योजना जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाली। 2.5 कोटी महिलांपर्यंत जी आहे ही योजना जी आहे ही पोहोचवण्याचं काम जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा झालं। आणि लाडक्या बहिणींनी देखील महायुतीवरती शिवसेनेवरती भरभरून प्रेम केलं, म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे, लँडस्लाइड विक्ट्री जी आहे ही आपल्याला विधानसभेमध्ये मिळाली। आज शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत। जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील एका कार्यकर्त्यासारखं काम करत होते आणि आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आपण पाहत असाल की कुठलीही अतिवृष्टी झाली आता बघा सगळीकडे, सगळ्यात अगोदर जे आहे पोहोचण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं। आज त्यांच्या बरोबर सगळे सहकारी इथे काम करतायत। प्रकाश पाटील जी असतील, भाऊसाहेब चौधरी आहेत, रुपेश म्हात्रेजी आहेत, त्याचबरोबर शांताराम मोरेजी आहेत, अरविंद मोरे आहेत आमचे, त्याचबरोबर निलेश सांबरेजी आहेत, एकनाथ शेलारजी आहेत, मदन मोहन नाईक आहेत, कांतीलाल कंटे आहेत, संतोष जाधव, सगळ्यांचं नाव इथे मी घेत नाही। पण आज शिवसेनेमध्ये जे काम 2.5 वर्षामध्ये आपण केलं त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या पक्षातून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस जे वाढत चालली आहे। आज आपला नेता जो आहे दिवस रात्र काम करतो। काल मी बघितलं सकाळी जे आहे हे कोल्हापूरला होते, दुपारी जे आहे मुंबईला बैठक घेतली, संध्याकाळी जे आहे ते पुण्याला गेले आणि पुन्हा जे आहे येऊन मुंबईमध्ये जे आहे ते बैठक घेतली। असं काम जे आहे हा महाराष्ट्रातील एकच नेता करू शकतो, एकनाथजी शिंदे साहेब। तळागाळातील व्यक्तींची ज्याला जाण आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण एकही घटक असा सोडला नाही की त्याच्यापर्यंत सरकार पोहोचलं नाही। शेतकरी असतील, महिला असतील, त्याचबरोबर युवा असेल, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल, वेगवेगळ्या योजना ज्या आहे आपण पोहोचवण्याचं काम केलं। म्हणून आज शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक प्रवेश करतायत। आपण विधानसभेमध्ये 80 जागा लढल्या आणि 60 जागा जिंकलो। याच्या अगोदर कधी असं झालं नव्हतं की 75% जे आहे हे स्ट्राईक रेट कुठल्या पक्षाचा, आणि शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये देखील 60 जागा ज्या आल्या, अजून 10 जागा ज्या आहेत त्या आल्या असत्या आणि अजून जागा लढल्या असत्या तर अजून जागा आल्या असत्या। हे फक्त आणि फक्त जे आहे ही जी मेहनत शिंदे साहेब करतात आणि त्याचबरोबर शिवसेनेवरचा विश्वास। म्हणून आज लोकांनी तो विश्वास दाखवला, त्याला सार्थ ठरवत ज्या योजना आपण चालू केल्या त्या योजना ज्या कंटिन्यू करण्याचं काम, पुढे नेण्याचं काम करतो। आज देखील शिंदे साहेब दिवस रात्र फिरतायत। मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्याला मुरबाडमध्ये
गेल्या 2.5 वर्षामध्ये मला वाटतं 100 कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे शिंदे साहेबांच्या माध्यमाने मिळाला आणि आता देखील डीपीडीसीच्या माध्यमाने 40 कोटीपेक्षा जास्त जो आहे हा निधी जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे। त्याचा देखील जे आहे प्रमाण जे आहे ते लवकरात लवकर निघेल। मुरबाड असेल, शहापूर असेल, कल्याण असेल, ठाणे असेल किंबहुना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावं असतील, सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम, विकास करण्याचं काम आपण करतो। मुरबाड मध्ये देखील वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम जे आहे ते आपण इथे केलेले। मुरबाड मध्ये आता सांगितलंय ते मुरबाडच्या रेल्वेचा विषय, टिटवाळा ते मुरबाड, आणि त्याचबरोबर त्या योजनेसाठी देखील केंद्रामध्ये पाठपुरावा करण्याचं काम आपण करतो। आपल्याला माहिती असेल की 3री 4थी लाईन जी आहे झाली नव्हती, आता 3री 4थी लाईनचं काम देखील चालू आहे। 5वी 6वी लाईन आम्ही मागत होतो कधीपासून की ती कधीच झाली नव्हती, इतके वर्ष। ती देखील जी आहे ते मुंबई पासून जे कल्याण पर्यंत जी आहे ती 5वी 6वी लाईन जी आहे ती सांबरे साहेब कार्यान्वित झाली, गाड्या तिथे धावू लागल्या। 3री 4थी लाईन बद्दल पण आपण विचार म्हणजे फक्त ऐकत होतो, तसा जे आहे याच्यासाठी देखील आपण जे आहे हे पाठपुरावा करू। आरोग्याचा विषय असेल, बाकी इतर विषय असतील, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे। विधानसभेमध्ये जसं यश जे आहे ते आपल्याला मिळालं, त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीला मिळालं पाहिजे, शिवसेनेला मिळालं पाहिजे। याच्यासाठी आजपासून जे आहे ते आपण कामाला लागा। नगरपंचायत आहे, जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहे, आपल्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे। सगळ्या नेत्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे आहे ही निवडणूक जो जिंकून येईल, जो गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतोय पूर्ण विश्वासाने, निष्ठेने, त्याला जे आहे आपण या ठिकाणी जे आहे ती संधी दिली पाहिजे। सांबरे साहेब म्हणाले युवकांना संधी दिली पाहिजे, महिलांना संधी दिली पाहिजे। खरंच युवकांना देखील जे आहे संधी देण्याचं काम जे आहे ते आपण इथे केलं पाहिजे, कारण की युवकामध्ये जे आहे ते वेगळी दृष्टिकोन असतो, वेगळा जे आहे ते विजन असतं। तर आपल्या सगळ्यांना आजच्या या निमित्ताने एवढं सांगायला मी ते आलोय, आज पहिली मीटिंग आहे, याच्यानंतर जे आहे ते अजून मेळावे जे आहेत, सभा जे आहेत या होत राहतील। तर आजपासून आपण सगळ्यांनी जे आहे ते कामाला लागा आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे जे आहे हे उमेदवार कसे निवडून येतील या जिल्हा परिषद वरती, यासाठी जे आहे सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे, कामाला लागलं पाहिजे। एवढीच विनंती जी आहे ही करण्यासाठी मी आलोय। आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनी देखील मला सांगितलं की तिकडे गेल्यानंतर सांगा की जास्तीत जास्त उमेदवार जे आहे हे शिवसेनेचे जे आहे या मुरबाड मध्ये जे आहे ते निवडून आले पाहिजे। याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे। आता सगळे जे व्यासपीठावर बसले ते सगळे दिग्गज गेले अनेक वर्ष काम करतात। मला वाटतं आपल्या सगळ्यांची ताकद आहे इथे। काही लोकांनी आता देखील प्रवेश जो आहे हा शिवसेनेमध्ये केलेला आहे। मला जुन्या लोकांना देखील सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये जे आहे नवीन लोक जे आहे ते आल्यानंतर जे आहे पक्षाची ताकद जी आहे ती वाढत असते। आपण देखील जे आहे ते खुला मनाने जे आहे सगळ्यांचा जो आहे समावेश जो आहे हा शिवसेना परिवारामध्ये करून घेतला पाहिजे, एवढी विनंती देखील मी आपल्या सगळ्यांना करतो। कोणालाही डावलून जे आहे कोणाला जे तिकीट दिलं जाणार नाही। जो काम करेल आपल्या पक्षामध्ये बघा कुठेही शिफारस वगैरे आणि जात पात बघत नाही किंवा कोण वशिला घेऊन आला तर ते चालत नाही। जो निवडून येणारा कार्यकर्ता आहे, जो गेले अनेक वर्ष काम करतोय, अशा कार्यकर्त्याला जे आहे प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते शिवसेनेमध्ये आपण करतो। तर आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आतापासून आपण कामाला लागा आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती हा महायुतीचा शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याच्यासाठी सगळ्यांनी काम करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार। आजचा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे